नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत। इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील। त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, यातला एकही प्रश्न स्किप करू नका। ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 8 जुलै 2026च्या चालू घडामोडी। प्रश्न पहिला, प्रगती प्रकल्पाचा शुभारंभ कोणी केला आहे असा प्रश्न। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवराज सिंह चौहान यांनी। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रगती प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे आणि या प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे कृषी उद्योजक आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवणे असा आहे आणि प्रगतीचा शुभारंभ हा नवी दिल्लीला झाला आणि या कार्यक्रमामुळे 20,000हून अधिक कृषी उद्योजकांना थेट फायदा याचा मिळणार आहे आणि साधारणतः 20 लाख शेतकऱ्यांपर्यंत या प्रकल्पाचा लाभ पोहोचेल असा अंदाज आहे आणि प्रगती अंतर्गत सुमारे 26,000 लघु कृषी उद्योजकांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि हे उद्योजक गाव पातळीवरती कार्य करतील आणि प्रत्येक 100 ते 200 शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष जोडले जातील। पुढील प्रश्न दुसरा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आडीपूर्णा प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडोनेशियाचा। महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बितांग आडीपूर्णा मिळालेला आहे आणि बितांग आडीपूर्णा हा 1959 पासून दिला जातोय आणि तो इंडोनेशियातील मोठा गौरव मानला जातो। हा सन्मान इंडोनेशियाच्या एकता, सातत्य आणि प्रगतीसाठी मोठे योगदान देणाऱ्यांना दिला जात असतो आणि या पुरस्कारामुळे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सामरिक भागीदारी आणखीन घट्ट झालेली आहे आणि भारत एशियन संबंध बळकट करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराचं जगभरातून कौतुक देखील यामध्ये केलं जात आहे। पुढील प्रश्न तिसरा, ब्रिजमॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न। योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, गिरीश भारद्वाज असं त्यांचं नाव आहे। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। गिरीश भारद्वाज यांना ब्रिजमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखायचे। त्यांचं 7 जुलै 2026 रोजी निधन झालेलं आहे आणि निधनाच्या वेळी ते 76 वर्षांचे होते आणि 2017 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा आणि सामाजिक कामांसाठी त्यांना तो मिळाला आणि भारतभर त्यांनी 140 पेक्षा जास्त कमी खर्चिक झुलते पूल बांधलेले आहेत आणि त्यांचा पहिला झुलता पूल हा 1989 मध्ये पैस्विनी नदीवरती अरंबूर, दक्षिण कन्नड येथे बांधण्यात आलेला होता आणि मुख्यत्वे कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांमध्ये त्यांनी पूल सर्वाधिक उभारलेले आहेत आणि गिरीश भारद्वाज यांची पदवी ही अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनियर होते ते। पुढील प्रश्न चौथा, गुजरातमधील पहिले एअरफील्ड रबर डॅम कोणत्या नदीवरती बांधले जाणार आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक डी, हेरण व अंबिका या नद्यांवरती। महत्त्वाचे पॉइंट्स पहा। गुजरातमध्ये पहिल्यांदाच एअरफील्ड रबर धरण बांधले जाणार आहे आणि हे धरण हेरण नदी म्हणजेच छोटे उदयपूर जिल्हा आणि अंबिका नदी म्हणजे तापी जिल्हा वरती उभारले जात आहे आणि या प्रकल्पासाठी दक्षिण कोरियाचं तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे। दोन्ही धरणांचा एकूण खर्च 162 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि एअरफील्ड रबर धरणामध्ये रबर ब्लॅडर बसवतात आणि त्याची जाडी जवळजवळ 18 ते 32 मिलीमीटर असते आणि या
रबर ब्लॅडरचं सेवा आयुष्य हे जवळजवळ 30 वर्ष इतकं असतं, हे लक्षात ठेवा. आणि दोन्ही प्रकल्पांमध्ये SCADA तंत्रज्ञानावरती चालणारी स्वयंचलित प्रणाली लावलेली आहे आणि याचा फुल फॉर्म आहे सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विसिएशन. फुल फॉर्म लक्षात ठेवा. रबर धरणाला इन्फ्लाटेबल डॅम असंही म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 5वा. 2026 मध्ये पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी अधिकृतपणे कोणाची निवड झालेली आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, कोइको फुजिमोरी असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कोइको फुजिमोरी पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी अधिकृतपणे निवडून आलेल्या आहेत आणि 2026च्या निवडणुकीमध्ये त्यांनी रॉबर्ट सँचेज यांचा अपक्ष वादातल्या रनऑफमध्ये पराभव केलेला आहे आणि कोइको फुजिमोरी यांना 50.13% इतकी मतं मिळालेली आहेत, तर रॉबर्ट सँचेज यांना 49.86% इतकी मतं मिळाली. कोइको फुजिमोरी यांचा शपथविधी जो आहे तो 28 जुलै 2026ला होईल आणि निवडून येताना त्यांचं वय 51 वर्ष इतकं आहे आणि त्या गेल्या 10 वर्षामध्ये पेरूच्या 9व्या राष्ट्राध्यक्ष ठरलेल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोइको फुजिमोरी यांचं या निमित्ताने अभिनंदन देखील केलेलं आहे. पुढील प्रश्न 6वा. IIM बेंगळुरू आपले पहिले परदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? IIM बेंगळुरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, इंडोनेशिया येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IIM बेंगळुरू आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस इंडोनेशियामध्ये सुरू करणार आहे आणि हा कॅम्पस सिंघासारी स्पेशल इकॉनॉमिक झोन मलंग ईस्ट जावा येथे उभारला जाणार आहे आणि या कॅम्पसची घोषणा 7 जुलै 2026 रोजी करण्यात आली. ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता भेटीत केलेली आहे आणि मोदींनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याशी याबद्दल चर्चा देखील केली आणि IIM बेंगळुरूचा पहिला ओव्हरसीज कॅम्पस हा असणार आहे त्यामुळे. आणि हा प्रकल्प PT इंटेलिजन्सिया ग्राहातामा सोबत सामंजस्य करारातून घडणार आहे. पुढील प्रश्न 7वा. जगातील वैज्ञानिकदृष्ट्या अचूक वयोनिर्धारित सर्वात जुने वडाचे झाड कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न. तर योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक A, बिहारमध्ये आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील वडाचे झाड जगामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या अचूक वय ठरलेलं सर्वात जुनं वडाचं झाड ठरलेलं आहे आणि या झाडाचं अंदाजे वय हे 700 वर्ष इतकं आहे. या वडाच्या झाडाचं शास्त्रीय नाव फायकस बेन्गालेन्सिस असं आहे. साधारण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, वेगळं आहे. आणि झाडाचे वय हाय प्रिसिशन रेडिओ कार्बन डेटिंग या पद्धतीने निश्चित करण्यात आलंय. ठीक आहे. आणि या संपूर्ण संशोधनाचं नेतृत्व डॉक्टर त्रिना बोस आणि संशोधनासाठी ॲक्सिलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री म्हणजे AMS आणि अल्फा सेल्युलोजचं विश्लेषण वापरण्यात आलेलं होतं. पुढील प्रश्न 8वा. युनिसेफच्या अहवालानुसार सुदान युद्धामध्ये गेल्या 6 महिन्यांमध्ये कितीपेक्षा अधिक मुले ठार किंवा जखमी झालेली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 300हून जास्त. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. युनिसेफच्या माहितीनुसार गेल्या 6 महिन्यांमध्ये सुदानमधील युद्धामध्ये 300पेक्षा जास्त मुले मारली किंवा जखमी झालेली आहेत आणि हे युद्ध 2023 पासून सुरू आहे आणि सुदानी सैन्य आणि रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यामध्ये या लढाया सुरू आहेत.
हे लक्षात घ्या. आणि दारफूर आणि ब्लू नाईल या भागामध्ये देखील संघर्ष इथे सुरूच आहे आणि एकूण मृत्यूंपैकी 60% लोकांचे बळी ड्रोन हल्ल्यामुळे झालेले आहेत. आणि UN ह्युमन राईट्स काउन्सिलने सुदानमधील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करणारा ठराव देखील मांडलेला आहे. पुढील प्रश्न 9वा. BPR&D चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आलोक कुमार मित्तल यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केंद्र सरकारने 6 जुलै 2026 रोजी BPR&D साठी नवीन प्रमुखांची नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्त्यांना अपॉइंटमेंट्स कमिटी ऑफ द कॅबिनेट म्हणजे ACCने मंजुरी दिलेली आहे. ACCचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत आणि आलोक कुमार मित्तल यांनी BPR&D चे महासंचालक म्हणून यांची नियुक्ती झाली आणि 1993 बॅचचे हरियाणा कॅडरचे ते IPS अधिकारी आहेत आणि त्यांचा कार्यकाळ हा 30 जून 2029 पर्यंत असणार आहे. पुढील प्रश्न 10वा. वक्फ दुरुस्ती अधिनियम 2025 नुसार वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक C, मध्य प्रदेश हे राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मध्य प्रदेश हे वक्फ दुरुस्ती अधिनियम 2025 नुसार वक्फ बोर्डाची पुनर्रचना करणारं देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ बोर्डाची अधिसूचना 4 जुलै 2026 रोजी जारी केलेली आहे. सनवर पटेल यांची मध्य प्रदेश वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या बोर्डामध्ये एकूण 10 सदस्य आहेत आणि नवीन वक्फ बोर्डामध्ये 2 गैर मुसलमान सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मनोज मालपाणी आणि अनिमेश भार्गव असं त्या दोघांचं नाव आहे जे गैर मुसलमान आहेत आणि देशात प्रथमच वक्फ बोर्डात गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश करण्यात आला आणि हा बदल वक्फ दुरुस्ती अधिनियम 2025 अंतर्गत करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी वक्फ अधिनियम 1995 लागू होते. शेवटचा मुद्दा लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 11वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा केंद्रबिंदू कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, एशियान असं उत्तर आहे त्याचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाच्या जकार्ता येथे एशियानच्या केंद्रस्थानी असलेल्या भूमिकेवरती भर दिलेला आहे आणि एशियन हा भारताचा ॲक्ट ईस्ट पॉलिसीचा केंद्रबिंदू असल्याचंही त्यांनी इथे नमूद केलं आणि भारताने एशियन सेंट्रलिटीला पूर्णपणे पाठिंबा आपला व्यक्त केलेला आहे आणि भारताने ग्लोबल साऊथच्या प्राधान्यक्रमांबाबत आपली वचनबद्धता देखील या दरम्यान अधोरेखित केली. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. नॅचरल हिस्ट्री म्युझियम मिझोराम ला डेझिग्नेटेड रिपॉझिटरी म्हणून कोणत्या कायदा अंतर्गत घोषित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 नुसार. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मिझोरामचे नॅचरल हिस्ट्री म्युझियम भारतातील 21वे डेझिग्नेटेड रिपॉझिटरी म्हणून घोषित झालेला आहे आणि ही घोषणा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट 2002 अंतर्गत करण्यात आलेली आहे. घोषणा पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने केलेली आहे आणि डेझिग्नेटेड रिपॉझिटरी मध्ये प्रामाणिक जैविक नमुने जतन केले जात असतात हे लक्षात घ्या. आणि नॅचरल हिस्ट्री म्युझियमची स्थापना 2022 मध्ये झालेली आहे आणि हे संग्रहालय मिझोराम युनिव्हर्सिटी अंतर्गत स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या घोषणेमुळे भारताची जैवविविधता संवर्धन आणि वैज्ञानिक पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले 8 जुलै 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच विनंती आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू.
सो मच.